कामगार पक्ष राज्यातला स्वातंत्र्यपूर्व काळात तयार झालेला एकमेव राजकीय पक्ष. जयंत पाटलांच्या प्रेमाखातर आलो, राज ठाकरेंचं वक्तव्य. लाल ध्वजाच्या मंचावर आज 2 भगवे ध्वज एकत्र आले, राज ठाकरेंचा पुनरुच्चार. आजकाल आजार आणि राजकारण व्हायरल, महाराष्ट्रात सध्या व्हायरल खूप फिरतोय, राज ठाकरेंचा टोला. राज्याचे मुख्यमंत्री मराठीचा विचार करत नाहीत, मुख्यमंत्री मुलांना हिंदी कशी येईल याचा विचार करतात, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. रायगडमध्ये उद्योग येतात पण मराठी माणसाचं काय, शेतकऱ्यांच्या जमिनी जातायत, मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभारू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा. जागे रहा, सतर्क रहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, राज ठाकरेंचं जनतेला आवाहन. देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र, त्याची दशा होता कामा नये, राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा. नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सहभाग. महोत्सवात उत्कृष्ट 5 विद्यार्थ्यांचा सत्कार. महाराष्ट्रामध्ये मराठी शिकणं अनिवार्य असलं पाहिजे, मात्र मुलांना मराठी सोबत आणखी एक भाषा शिकायला मिळाली तर वावगं काय, मुख्यमंत्र्यांचा सवाल. पुणे आणि बीडमध्ये वर्दीची भीती राहिली नाही, पुण्याच्या उद्योगात दादागिरी कोणाची, कोणामुळे गुंतवणूक येत नाही, मुख्यमंत्र्यांनी नाव जाहीर करावं, सुप्रिया सुळेंची मागणी. सर्वपक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल, पुण्याच्या उद्योगात राजकीय दादागिरी ती मोडून काढणार, यामध्ये जो मदत करेल त्याचं स्वागत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. शेतकरी क्रांती संघटना ठाकरे सेनेत विलीन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, 150 ते 200 पदाधिकाऱ्यांचा प्रवेश. शरद पवारांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, काल घडलेल्या यवत घटनेसंदर्भात केली चर्चा, सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना कराव्यात, पवारांनी फडणवीसांना केली विनंती. शरद पवार आज पुणे दौऱ्यावर, अरुण सरनाईक यांच्या जीवनावरील माहितीपट प्रीमियमला उपस्थिती लावणार, साखर संकुलात आढावा बैठकीचं देखील आयोजन. रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, पक्ष संघटनेबाबत साहेबांना भेटले रोहिणी खडसेंची माहिती, न्यायालयीन प्रक्रियेवर बोलण्यास मात्र नकार. दौंड हा औद्योगिक पट्टा, वारंवार अशा घटना घडत राहिल्या तर जबाबदार कोण, अशा घटनांमुळे उद्योगधंदे आणि रोजगारासह विकासावर परिणाम होतो, संजय राऊतांची टीका. शेकाप राज्याच्या चळवळीतला महत्वाचा पक्ष, स्वातंत्र्य लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत शेकापनं आंदोलनं केली, संजय राऊतांचे गौरवोद्गार. ठाकरे विरुद्ध ठाकरे पुस्तक वाचतोय, काय आहे हे कळेलच, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर भाजप आमदार प्रसाद लाड यांचा टोला. प्रवीण गायकवाड यांना पोलीस संरक्षण, अक्कलकोटमधील शाईफेक प्रकरणानंतर संरक्षण, प्रवीण गायकवाडांसोबत 24 तास 1 पोलीस कर्मचारी तैनात. आपल्यावर हल्ला झाल्यामुळे संरक्षण घ्यावं असं शरद पवारांचं मत, त्यामुळे संरक्षण मिळालं, प्रवीण गायकवाडांची प्रतिक्रिया. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे नाशिक दौऱ्यावर, गोदावरी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बैठक घेणार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेत केली पूजा, पंकजा मुंडे कुशावर्ताची करणार पाहणी. शनी शिंगणापूर देवस्थानच्या बनावट ॲप प्रकरणी आरोपीवर मकुका लावला पाहिजे, आमदार सुरेश धसांची मागणी. अहिल्यानगरमध्ये ठाकरेंच्या युवासेना सहसचिवावर गुन्हा दाखल, विक्रम राठोड यांच्यावर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. रायगडमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, गोगावलेंचे कट्टर समर्थक राजीव साबळेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा, महाराष्ट्रातील जनतेची देखील तीच इच्छा, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं मोठं विधान. रत्नागिरीत महायुतीच्या जागा वाटपावरून वादाची शक्यता, 32 पैकी 13 जागांसाठी भाजपचा आग्रह, नगराध्यक्षपदावरही भाजप दावा करणार, सूत्रांची माहिती. संभाजी भिडेंनी आमदार संग्राम जगतापांची घेतली सदिच्छा भेट, भिडेंनी संग्राम जगतापांना गडकोट मोहिमेचं दिलं आमंत्रण. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊतांचा आमदार रोहित पवारांना सल्ला, रोहित पवारांनी चुकीच्या माहितीच्या आधारे कोणावर बेछूट आरोप करू नयेत असा सल्ला.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 23 ऑगस्ट नंतर होणार। न्यायालय मूळ याचिका आणि अंतरिम अर्जाचा एकत्रित विचार करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वर्धा दौऱ्यावर कारंजा येथील मोतीबिंदू विरहित कार्यक्रम आयोजनाला उपस्थित राहणार। यवतमध्ये 48 तास जमावबंदीचे आदेश, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांनाही बंदी, पोलिसांच्या सूचना। दौंड तालुक्यातील यवतमधील शाळांमध्ये शुकशुकाट, कालच्या घटनेनंतर शाळेत विद्यार्थीच न आल्यानं शाळा बंद। दौंड तालुक्यातील यवतमध्ये 2 गटात तणाव, यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात। महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात तपासाला वेग, कुख्यात गुंड गोट्या गित्तेला कोणत्याही क्षणी अटक होणार, आरोपींच्या शोधासाठी 3 पथकं रवाना। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील 5 संशयितांची चौकशी, स्थानिक गुन्हे शाखेत 7 तास चौकशी। जेलमध्ये मोबाईल नेणाऱ्या आरोपीला लातूरला हलवलं, वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये नेला होता मोबाईल। मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती तातडीनं नेमावी, जालन्याच्या अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी, आमदार अर्जुन खोतकरांना दिलं मागणीचं निवेदन। सांगलीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी, कडेगावात हिंगणगावात जयंती जल्लोषात साजरी। गडचिरोली जिल्हा गट आणि गणांच्या पुनर्रचनेवर 5 आक्षेप, आक्षेपांवर 11 ऑगस्ट पर्यंत विभागीय आयुक्त सुनावणी घेणार। जालन्यात तुपेवाडी गावात रस्त्यांची दुरवस्था, 1 किलोमीटर पर्यंतचा रस्ता पावसामुळे चिखलमय, रस्ता दुरुस्तीची मागणी। दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव प्रकरणी 700 जणांवर गुन्हा दाखल, तर 24 विविध गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल। 2 लाखांहून अधिक स्वाक्षरी फॉर्मचे मठात पूजन, नांदणी मठाचे महास्वामी शिवसेना भट्टाचार्यांच्या हस्ते पूजन, ऋतुराज पाटील, गणपतराव पाटील उपस्थित। महादेवी हत्तीणीसाठी लढा सुरूच राहणार, सगळे खोटे अहवाल तयार करून हत्तीणीला वनतारामध्ये ठेवण्यात आलं, माजी खासदार राजू शेट्टींचं वक्तव्य। वाशिममध्ये कामरगाव ग्रामपंचायती समोरील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहतूक देखील विस्कळीत, तर पोलिसांनी धडक कारवाई करत अतिक्रमणं हटवली। रत्नागिरीच्या लांजा शहरात विजेचा लपंडाव, स्थानिक उद्योगधंद्यांवर परिणाम, नागरिकांमध्ये नाराजी। अकोल्यात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम, मुख्य रस्त्यांवर बाजारपेठा आणि चौकांमधील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय। अकोल्यातील 64 गावांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, मोठ्या प्रमाणात पाणी वाया, शेतात पाणी गेल्यानं शेतीचं देखील नुकसान। चंद्रपुरातील उखडलेल्या रस्त्यांची सुधीर मुनगंटीवारांनी केली पाहणी, रस्ते दुरवस्थेबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब। सोलापुरात आशा सेविकांना पैसे देऊन प्रसूतिगृहातील रुग्ण खासगी रुग्णालयाकडे वळवण्याचा गैरव्यवहार प्रकरणी 49 आशा सेविकांना नोटीस। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप, खजाना खोलीतील तलवार गायब झाली असून तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा पुजाऱ्यांचा दावा। मालेगाव बॉम्बब्लास्टचा निकाल केवळ कायद्याचा विजय नाही तर राजकीय हेतूंचा देखील पराभव, महंत रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया। धुळ्यातील नरडाणा MIDC मधील गोडाऊन सील, खतांच्या कंपनीचं गोडाऊन कृषी विभागाकडून सील, तपासासाठी घेतले 12 नमुने। बारमाही शेतरस्ते मिळण्याचा मार्ग मोकळा होणार, महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, 1 महिन्यात अहवाल शासनास सादर करणार। नागपूर शालार्थ ID घोटाळा प्रकरणी शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी अर्ज दाखल, राज्य सरकारकडून न्यायालयात अर्ज दाखल। ऑक्टोबर महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरहून वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा धावणार, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं खासदार डॉ. भागवत कराड यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन। वाळूज MIDC मध्ये वृक्षरोपणासाठी राखीव जागेवर अतिक्रमण, जमिनीवर कोल्ड्रिंक प्लांट उभारला, प्लांट मालक शांताराम मिसाळवर गुन्हा दाखल।
अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं चंद्रपूर जिल्हास्तरीय परिसंवाद कार्यक्रम संपन्न. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि मार्गदर्शन. दादरच्या कबूतरखान्यावर जाळी टाकण्याच्या कामाला स्थानिकांचा विरोध. कबूतरखान्याची व्यवस्था करण्यासाठी वेळ देण्याची नागरिकांची मागणी. कोल्हापुरात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक नागरिकांच्या सह्या. हे फॉर्म राष्ट्रपतींना पाठवले जाणार. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात 18 ऑगस्ट पासून कार्यान्वित होणार. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींची घोषणा. जालन्यातील शेवली इथे तरुणाचा आमरण उपोषण. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर चालक म्हणून घेण्याची मागणी. कांदिवलीत आज गुजराती साहित्य संमेलनाचं आयोजन. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या वतीनं संमेलनाचं आयोजन. कार्यक्रमावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन करणं बंधनकारक. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी. नागपुरात 12,000 घरांमध्ये आढळला डेंग्यू मलेरियाच्या डासांचा लार्वा. जिल्ह्यात 2,85,000 घरांमध्ये सर्वेक्षण. आजारांच्या नियंत्रणासाठी पालिकेकडून नियोजन. चंद्रपुरात पांढरकवडा येथील शेतकऱ्यांचं बांबू शेतीला प्राधान्य. 12 एकर शेतीत रुजवला बांबू. वाशिममध्ये सोयाबीन पिकांवर आळ्यांचा प्रादुर्भाव. आळ्यांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शेतात फवारणीला सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर. 52 विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता देणार. हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार. हिमाचलमध्ये भूस्खलन. अमरनाथ यात्रा स्थगित. मनाली लेह महामार्ग देखील बंद. तर जम्मू काश्मीरमध्ये दंडाधिकाऱ्यांच्या गाडीवर दरड कोसळली. कर्नाटकात अत्याचार प्रकरणात प्रज्वल रेवण्णा दोषी. कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल. न्यायालयाकडून उद्या शिक्षा जाहीर केली जाणार. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक. गुन्हे शाखेच्या मदतीनं एनआयएची कारवाई. संशयित आरोपी मागील वर्षभरापासून वेषांतर करून नाशिकमध्ये वास्तव्यास. अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टॅरिफचा कोकणाला फटका बसणार. टॅरिफ धोरणाचा मँगो पल्पच्या निर्यातीला फटका बसणार. देशातून सुमारे 15,000 मेट्रिक टन मँगो पल्पची निर्यात. अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफच्या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होणार. GTRI संस्थेकडून मत व्यक्त. 7 ऑगस्ट पासून कर आकारला जाणार. पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड. 15 ते 20 तरुणांच्या टोळक्याकडून गाड्या फोडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न. ठोस कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांमध्ये राडा. पंच बोल पॉइंटवर पर्यटकांमध्ये गाणे गाण्यावरून बाचाबाची. जिप्सी चालकाकडून पर्यटकांना मारहाण. माहिती आयुक्तांना शासकीय वाहन नाही. आयुक्त राहुल पांडे आणि आयुक्त गजानन निमदेव गडचिरोली दौऱ्यावर. आयुक्तांना शासकीय वाहन नसल्याची बाब समोर. मुंबईत पहिल्यांदाच कबुतरांना खायला दिल्याबद्दल गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकमध्ये गांजा विक्री करणाऱ्या संशयिताला अटक. 1,55,000 रुपये किमतीचा सुमारे 5 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त. नंदुरबारमध्ये सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल. समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा संदेश देण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न. पालघरमध्ये SBI बँकेच्या ATMवर चोरट्यांचा डल्ला. रोकड लंपास करून ATMला लावली आग. नागपुरात मद्यधुंद अवस्थेत BMW चालवणाऱ्याला आरोपीला अटक. तर BMW कारमधून पिस्तूलसह जिवंत काडतूस देखील जप्त. मुंबईतील मालाडमध्ये FDAची मोठी कारवाई. 317 बॉक्समधील औषध साठा जप्त. कारवाईत कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त. पद्मश्री डॉक्टर शंकर महादेवन यांनी गायलेलं बाप्पा मोरया गाणं प्रकाशित. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन.
अमरावतीत युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी निलेश भेंडे यांच्यावर चाकू हल्ला, 2 जणांनी केला हल्ला. निलेश भेंडेंवर रुग्णालयात उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरात जामिनावर सुटताच युवकाला गुन्हेगारी टोळीकडून बेदम मारहाण, युवक गंभीर जखमी तर 2 आरोपींना अटक. हिंगोलीत 8 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कार्यवाही, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई. छत्रपती संभाजीनगरात इमारतीच्या लिफ्टचे पार्ट चोरणारी टोळी जेरबंद, 3 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरात 500 रुपयांच्या बनावट नोटांचा छापखाना उघडकीस, 28 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरात प्रेम प्रकरणातून दोघांना बेदम मारहाण, हल्लेखोर फरार, गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.